तर आपली व्हिडिओची सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने. तर राजवीर बघा काय चाललेलं आहे. तर तुमच्या घरी पण तुमची मुलं अशी करतात का? तर बघा ह्याचं फरशीवरती काय चाललेलं आहे ड्रॉइंग करणं. तर तिकडे राजूर फरशी घाण करतोय तर मी विचार केला मी पण भांडे घाण करते. अहो म्हणजे भाजी करते हो. तरी ते आपण मस्त पातळ पातळ कोबीची अशी भाजी करणार आहे. बघा मी किती बारीक बारीक अशी कोबी कापलेली आहे पातळ पातळ. तर त्यानंतर आपण इथं हिरवी मिरची 2-4 लसणाच्या पाकळ्या 1 मोठा टोमॅटो मध्यम आकाराचा घ्यायचा आहे आणि ते बारीक सगळं कट करून घ्यायचं आहे. आणि कोबीची भाजी म्हणल्यानंतर वाफेवरची मी कोबीची भाजी बनवणार आहे. मुलं अगदी आवडीने खातात आणि ह्याचा पराठा देखील खूप छान असे होतात. ते पण रेसिपी आपण कधीतरी दाखवूयात. तरी ते आपण बारीक असं कट करून घेतलेलं आहे. टमॅटो, हिरवी मिरची आणि लसूण. आता तेल ॲड करूयात 3-3.5 पळ्या. तर तेल ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकूयात, मग टाकूयात लसूण, मग टाकूयात टमॅटो, मग टमॅटो टाकल्यानंतर हिरवी मिरची बघा आणि मग टाकणार आहोत आपण 1 चमचा मीठ टाकल्यानंतर हळद आणि हे छान प्रकारे हलवायचं 1-2 मिनटं आणि मग त्याच्यामध्ये ॲड करायची आपली छान कापलेली पातळ पातळ कापलेली कोबी. तर वाफेवरची ही कोबी आहे, एकही थेंब पाणी न वापरता. तर तुम्ही बघू शकताय. आता ही हलवायची 5 ते 10 मिनटं आणि मग झाकण ठेवून मस्त वाफेवर हिला शिजवून घ्यायची. तोपर्यंत आपण कंटिन्यू करा मैत्रिणी. कसे आहात सगळेजण? आय होप सगळेजण मस्तच असतात. तर खूप सारे लेडीजनी मला DM केले होते की माझी एक त्यांना साडी खूप आवडली होती की ताई तुम्ही ती साडी कुठून घेतली, कुठल्या म्हणजे नाही का मिशोवरनं घेतली की फ्लिपकार्टवरनं घेतली की ॲमेझॉनवरनं घेतली, असे खूप काही मला म्हणजे नाही का मॅसेज आले होते. तर ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पहिले तर तुम्ही बघून घ्या की मी कोणती साडी म्हणते. मी खाली फोटो टाकतच आहे त्या साडीचा आणि ती साडी मी किती रुपयाला घेतली आणि त्या साडीमध्ये मी काय काय चेंजेस केलेत हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर माझी आजची साडी कशी दिसते ते देखील तुम्ही सांगा. आणि मी अजून एक गोष्ट सांगणार आहे, पण पहिली गोष्ट आपण साडीची बघूयात. तर तुम्ही बघितलीच असेल ती साडी. तर ती साडी मी मिशोवरनं घेतलेली आहे 400 रुपयाला आणि ती साडी प्लेनच आली होती. त्याला बॉर्डर वगैरे काहीच नव्हती रेड कलरची. मी ती बॉर्डर घेतली, गोटा पट्टी असं आहे त्या बॉर्डरचं नाव, म्हणजे लेसचं नाव साडीच्या. तर ती तुम्हाला 10 रुपयेप्रमाणे भेटती. तर मी ती 90 रुपयाची 90 रुपयाची घेतली होती, 9 मीटर अशी. तर गोटापट्टी म्हणून त्या लेसचं नाव आहे आणि ते लावायचे घेताचे चार्जेस वेगळे. तर पूर्ण साडीला मी लावून घेतली होती, त्यामुळे त्याचा एक वेगळाच लुक आलेला आहे. आणि ती साडी मी मिशोवरनं घेतलेली आहे. जर तुम्हाला कोणाला ती बाय करायची असेल, पाहिजे असेल, तर मी खाली लिंक देखील देते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तुम्ही ती साडी तिथून घेऊ शकता मिशोवरनं. आणि दुसरी अशी एक गोष्ट आहे की माझ्या केसांच्या बाबतीत खूप लेडीजनी विचारलं होते की ताई तुझे केस खूप असे पहिले रफ दिसत होते. खूप असे लेडीजने असं बघितलं नसेल की मी कुठली ट्रीटमेंट घेतली, तर पहिलाही मी व्हिडिओ टाकलेला आहे. मी हे हेअर बुटॉक्स ह्या नावाची ट्रीटमेंट घेतलेली आहे. प्रोटीनयुक्त ट्रीटमेंट आहे ती. तर मी ही 8 महिन्यापूर्वी घेतलेली आणि माझी लेंथही खूप छान झालेली आहे केसांची, अजूनही शायनिंग आहे. आणि त्यानंतरनं मी कुठले शॅम्पू यूज करते ते देखील मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर मी हा एक शॅम्पू आहे, हे बघा तुम्ही बघू शकताय, नाव उलटं दिसत असेल मे बी. हा शॅम्पू आणि प्लस त्याच्यासोबत त्याच कंपनीचं कंडिशनर देखील आहे. हे दोन्ही मी यूज करते, म्हणजे मी हे सोडलेलं नाही आहे यूज करायचं ते ट्रीटमेंट झाल्यानंतर ना. सो त्याच्यामुळे माझे केस अजूनही शायनिंग आणि खूप शाईन करतात असे. सो तुम्हाला देखील हे शॅम्पू म्हणजे नाही का बाय करायचे असेल तुमच्या जवळच्या स्टोअरमध्ये देखील आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ह्याचंही मी नाव मेन्शन करेल की कुठले मी यूज करते. खूप जणींची अशी मला कमेंट आलेली आणि ह्याची ग्रोथही छान झालेली आहे माझ्या केसांची. सो तुम्ही बघू शकता प्रोटीनयुक्त मी ट्रीटमेंट घेतली होती. तर चला आता आपल्याला चहा ठेवायचा आहे. आता चहा ठेवते मी. 5 वाजलेले आहेत आणि मला असं वाटतं की मी कुठेतरी आज बाहेर जाणार आहे फिरायला. काही फिक्स नाही आहे, पण असं माझं मन करतंय बाहेर जायचं फिरायला. तर बघूया. आणि हे बघा मी ॲपल खाते. मला चहा प्यायचा आहे आणि तरी पण मी ॲपल खाते. मला आवडतं जास्त करून ॲपल आणि खूप गोड आहेत हे. तर इथे बघा चहा ठेवायची तयारी झालेली आहे. मी तुम्हाला सांगत आहे, हे बघा साखर, चहापत्ती दोन्ही मी ॲड करणार आहे. तर हे सांगत होते मी तुम्हाला. तर आता सफरचंद ठेवूयात आपण आतमध्ये आणि बाकीची प्रोसेस चहाची करूयात सुरुवात. सो कंटिन्यू चला. तर इथे बघा आता मी चहा ठेवते पटपट पटपट आणि माझे नखरे बघा. आता चहा ठेवताना एवढं कोणी करतं का, पण मी असंच करते बघा. आता पाणी ओतून घेऊयात आपण. आता चहाची रेसिपी किती सोपी, तरी पण मी किती इंटरेस्टमध्ये तुम्हाला सांगते की असं बनव. वेगवेगळे पण प्रकार असतात चहाचे, पण आपण नॉर्मलच बनवतो. तर अद्रक
अद्रक आणि विलायची शिवाय तर माझं जमतच नाही चहा. तर हे बघा अद्रक, आता विलायची टाकायची, एकच टाकणार मी. आणि राजवीर इथे मस्त झोपला होता. सो तो उठण्याच्या आतमध्येच मी चहा पिणार होते, कारण की तो परत उठल्यानंतर ना मागतो चहा. सो मी म्हणले की पटकन पिऊन घेऊ. आता 5 वाजले होते आणि चहाचा देखील टायमिंग झाला होता आणि चहाशिवाय काही होऊच शकत नाही. हे बघा मी साय खाते मध्येच. कोणाकोणाला साय खायला आवडते नक्कीच सांगा. आणि गोकुळ दूध जे आहे ना त्याच्यावरती खरंच खूप छान अशी जाडसर साय येते. त्याच्यावरनं तूपसुद्धा मी घरामध्येच करते. तोपर्यंत आपण गप्पा मारूयात. तर तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का आणि तुम्ही कुठून बघता माझे व्हिडिओ ते देखील मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तुम्ही वाट बघत आहे आणि आपण आपल्या स्किन बाबतीत सुद्धा सांगणार आहे तुमच्यासोबत लवकरच शेअर करत आहे. हे बघा तुम्ही ग्लोई स्किन माझी, त्याच्याबद्दल सुद्धा मी काय यूज करते चेहऱ्यासाठी ते देखील मी तुमच्यासोबत लवकरात लवकर घरगुती कमी साहित्यामध्ये जास्त ग्लो कसं आणण्याचं ते तुम्हाला मी शेअर करणार आहे, पण ते पुढच्या व्हिडिओमध्ये. सो आता आपला चहा उकळायला आहे. आपण दूध ॲड करूया त्यात. किती मोठी रेसिपी सांगते मी बघा तुम्हाला. आणि जमलं तर आपल्याला आज बाहेर जावं लागेल असं वाटतंय मला, तर बघूयात. तर जसं मी माझा चहा एन्जॉय करणार आहे तसंच तुम्ही माझे व्हिडिओ देखील एन्जॉय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि मी ज्या 2-3 टिप्स सांगितलेल्या आहेत की केसांसाठी आणि साडीच्या देखील सांगितलेल्या आहेत, तर त्या तुम्ही फॉलो करा नक्कीच. आणि धन्यवाद वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.